कोपरगाव तालुक्यातील वारी गावातील रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था झाल्यामुळे दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी सकाळी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली होती। ग्रामस्थांच्या माहितीनुसार या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी अनेक वेळा संबंधित प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले होते, मात्र अद्यापही कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे ग्रामस्थांना उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागला। या रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागत असून तसेच शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली। यावेळी ग्रामस्थांनी वारी रेल्वे फाटक ते बापतारा रस्ता या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशी जोरदार मागणी करण्यात आली होती। दरम्यान आमदार आशुतोष काळे यांनी उपोषणस्थळी भेट देत ग्रामस्थ व नागरिकांशी चर्चा करत लवकरात लवकर रस्त्यांच्या कामाबाबत योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले। आमदारांच्या आश्वासनानंतर वारी ग्रामस्थांकडून हे उपोषण मागे घेण्यात आले। बातमी तुमची, प्राधान्य आमचं। प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव। तोपर्यंत आम्हाला रस्ता क्लिअर करून द्या। रस्ता आज वयवाटीचाच परिस्थिती राहिलेली नाही। शाळेतले मुलं येत नाही, काहीच येत नाही। काही मुलांचे आमच्याकडे सोयरी यायचे सुद्धा बंद झाले, मुलांचे लग्न व्हायचे सुद्धा पंचायत झाले। दादा रोडच नाही आहे, रस्ताच नाही, पाहुणे सुद्धा यायचे नाही म्हणते। जे आले ते गेले, परत पाहून गेले तर परत आले सुद्धा। इतकी वाईट परिस्थिती। त्याच्यामुळे आम्हाला ते नाही काही तर तुम्ही तात्पुरत्या मुरुमाच्या स्वरूपात असा काही रस्ता एवढे तुमच्या गावामध्ये कामं केले त्याचा काही उपयोग नाही झाला। तुम्हाला उपोषणाची वेळ येऊ राहिली म्हणजे तुम्ही नाही ऐक, मी आता 2 मिनिटं ऐकून घेतो। सगळे बोलू राहिले, मी ते शांतपणे ऐकून घेतलं। एवढे कामं तुमच्या गावामध्ये केले त्याचा काही उपयोग नाही भाऊ। तुमच्या गावामध्ये एवढं पूल केला, पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली, तुमच्या गावासाठी यायला 11 कोटीचं रस्त्याचं काम चालू आहे, तिकडनं पण काम चालू आहे। याचा काहीच उपयोग नाही का? तुमचे सगळे रस्ते खराब आहे मान्य आहे मला, पण जे रस्त्याचं काम झालं त्याचं काहीच तुम्ही म्हणजे उपोषणाची काय गरज पडली? आमची तकलीफच तुम्ही मला भेटले का? तुम्ही मला भेटले का? डायरेक्ट उपोषण करायला बसले? ही पद्धत आहे का? आम्ही म्हणजे सगळ्याशी चर्चा करून नंतर चर्चा केली, पण माझ्यापर्यंत आले का? ते सुद्धा म्हटलं मी चला म्हणलं माझ्यापर्यंत आले नाही आणि डायरेक्ट उपोषणाला इच्छा असली जरी इथं तुम्ही आपल्या सगळ्या पार्टीचेच लोक बसलेले बघा, पार्टीचे कोणाचे असू दे। मी कधी रस्ता करताना विचारलं का ह्या रस्त्याला आपल्या पार्टीचे राहता का दुसऱ्या पार्टीचे राहता? लोक राहतात ना तिथं। हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग झालेला आहे। हा वर्ग होऊन सुद्धा वर्षानुवर्ष या परिसरातील लोक शासन स्तरावर, ग्रामपंचायत स्तरावर, लोकप्रतिनिधीकडे तालुक्याच्या वेगवेगळ्या वेळेला अनेक मागण्या अनेक वेळेला या लोकांनी, संबंधित लोकांनी, आम्ही ग्रामस्थांनी केलेल्या आहेत। वारीपासून साधारण 4.5 किलोमीटर रेल्वे फाटकापासून हे अंतर आहे। तिथून पुढं हिंगोलीकडे जाणारा वैजापूर तालुक्यातला रस्ता माझ्या माहितीप्रमाणे तो मंजूर झालेला आहे। माझी शासनाकडं ह्या निमित्ताने मागणी आहे की हा सावळीवीर, वारी, हिंगोली, शिव ते हिंगोलीकडे जाणारा रस्ता जर उत्तम प्रकारचा झाला, कॉन्क्रिटीकरण झालं, डांबरीकरण झालं तर या गावातील, या परिसरातील दळणवळण आणखी वाढणार आहे। काहीतरी थातूर मातूर आपले ठिगळं लावले जातात आणि हे योग्य नाही। या परिसरातील दूध उत्पादक, शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि एकूणच सर्व ग्रामस्थ, अगदी वाईटात वाईट सांगायचं झालं तर डिलिव्हरीच्या पेशंटला सुद्धा मुख्य रस्त्यावर आणण्यासाठी अनेक अडचणी या संबंधित विभागातील ग्रामस्थांना येत असतात। कित्येक लोकांचे दूध सांडले, माल पडले। त्याला आपण मुरुमाचा थर देऊन आपल्याला नागपूरची अडचण होणार नाही, त्याच्यासाठी जे काही एस्टिमेट लागेल ते आपण करू। आणि हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये अगोदरच आपण तो सुचवलेला आहे, त्याचा प्रस्ताव मंत्रालयापर्यंत गेलेला आहे। त्याला फक्त निधी उपलब्ध होणे ही एकमेव गोष्ट त्या ठिकाणी राहिलेली आहे। निधी उपलब्ध होण्यासाठी कुठली तरी डेव्हलपमेंट बँक याच्याकडनं कर्ज घेण्याचं काम महाराष्ट्र शासनाचं चालू आहे। आपल्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये पूर्वी डांबरीकरणाचे रस्ते झालेले होते, परंतु नवीन जे काही त्यांनी रस्ते त्या ठिकाणी करायचे ठरवले त्याच्यामध्ये व्हाईट टॉपिंग असं काहीतरी कॉन्क्रीट सारखं त्याला ट्रीटमेंट करून ते रस्ते करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे। त्या हिशोबाने त्याचं एस्टिमेट जवळजवळ 4 कोटी काहीतरी झालेलं आहे।
4.5 किलोमीटर रस्ता त्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये सुचवलेला आहे. तो निश्चितपणे त्याच्यामध्ये मंजूर होणार आहे आणि त्या यादीमध्ये तो एक रस्ता 1 नंबरला आहे. तसेच ते सगळेच रस्ते होणार आहे, पण तो रस्ता 1 नंबरला आहे. त्या माध्यमातून तो रस्ता होणार आहे आणि कामं हे मीच करणार आहे, हे तुम्ही समजून घ्या. काही लोक तुम्हाला बोटं लावतील, काही लोकांचे वेगळे विचार असतील, पण मी कुठल्याही कोणाचाही विचार जरी वेगळा असला तरी मी कधीही विचारलं नाही का या रस्त्याला कुठल्या विचाराचे लोक राहतात, आपल्या विचाराचे राहतात का दुसऱ्या विचाराचे राहतात. प्रत्येक रस्ता कोणाला कोणाला वापरायचा आहे म्हणून प्रत्येक रस्ता झाला पाहिजे ही माझी भूमिका असते.